Hello dear students, myself Dr. Mahendra Bhise. Today we will continue our last lecture, that is diversity of plant kingdom. Friends, in last lecture we have discussed on the kingdom plantae, what are the characteristics, how they are classified और किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन कसं केलं हे आपण लास्ट लेक्चरला कालच्या पाहिलं. त्यामध्ये पर्टिक्युलरली क्रिप्टो गेम्स आणि फॅनोर गेम्स असे दोन मेजर ग्रुप्स केलेले आपल्याला पाहायला मिळतील. मग क्रिप्टो गेम्सपैकी पुन्हा तीन महत्त्वाचे सब ग्रुप आहेत, लाईक अल्गी, ब्रायोफाइट्स अँड टेरिडोफाइट अँड इन बिटवीन फंजाईज ऑल्सो. अँड फॅनोर गेम्स मीन्स फ्लावरिंग प्लांटचे दोन महत्त्वाचे सब ग्रुप्स आपल्याला केलेले पाहायला मिळतील, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. सो फ्रेंड्स, इन टुडे लेक्चर वी विल डिस्कस ऑन क्रिप्टो गेम्स किंवा क्रिप्टोगॅमिक जो काही ग्रुप आहे त्यावरती. आता क्रिप्टो गेम्स म्हणजे काय, तर क्रिप्टो गेम्स आर जनरली नोन ॲज दी प्लांट्स दॅट रिप्रोड्यूस्ड बाय द स्पोर्स विदाउट फ्लावर्स ऑर सीड्स. अशा प्रकारचे प्लांट की जे स्पोरच्या थ्रू रिप्रोड्यूस होतात, स्पोर तयार होतात बघा त्याच्यामध्ये, तर स्पोर लक्षात घ्या. आणि की ज्या प्लांटमध्ये फ्लावर तयार होत नाही, सीड तयार होत नाही. ओके, अशा प्रकारच्या प्लांटला किंवा अशा प्रकारचा जो काही ग्रुप आहे प्लांटचा याला म्हणतात क्रिप्टो गेम्स. तर आता तुम्ही म्हणाला अशा प्रकारचे कुठं काही प्लांट असतील का ज्याला फुलंच येत नाहीत? येस, तर तशाही प्रकारचे काही प्लांट आहेत. प्लांट म्हटलं की हे सर्व काही ग्रुप त्याच्यामध्ये येतात आणि अशा प्रकारच्या प्लांटला म्हणतो आपण क्रिप्टो गेम्स. या क्रिप्टो गेम्सचं जर काही आपण काही कॅरेक्टर्स जर बघितली तर दे आर जनरली व्हेरियस मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आणि त्यापैकी हा पहिला ग्रुप आहे अल्गी. मग क्रिप्टो गेम्समध्ये पुन्हा आपण दोन ग्रुप केले, एक आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडोफायटा. बघा, आठवते का लास्ट लेक्चरचं? पहिला आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडोफायटा. थॅलोफायटा म्हणजे काय की ज्या प्रकारच्या क्रिप्टोगॅमिक प्लांटचं थॅलस प्लांट बॉडी आहे. थॅलस म्हणजे काय की ज्याची प्लांट बॉडी रूट, स्टेम आणि लीव्ज या तीन वेगवेगळ्या भागामध्ये डिव्हाइड झालेली नाही, डिफरन्शिएट झालेली नसेल, अशा प्रकारच्या प्लांटला थॅलस प्लांट असं म्हणायचं. आता इथं बघा डायग्राममध्ये तुम्हाला अल्गी दिसतात. या अल्गीचं जर काही प्लांट बॉडी जर बघितली आपण तर ती वेगळ्या प्रकारची, काही राऊंडेड शेप आहेत, काही स्टार शेप आहेत, काही फिलामेंटस आहेत, तर काही इलिप्सॉइड शेप आहेत. सो दीज आर जनरली थॅलॉइड इन नेचर. प्लांट बॉडी जी आहे ती कशी आहे? थॅलॉइड आहे. आणि त्यापैकीच पहिला ग्रुप जो आहे तो अल्गी. जनरल कॅरेक्टर्स या अल्गीचे आपल्याला पाहायचे आहेत. तर या अल्गीमध्ये अल्गलची जनरल कॅरेक्टर्स, आता अल्गीचे बघा इथे वेगळ्या प्रकारचे फोटो आहेत. तुम्ही जर बघितला तर अल्गी म्हटलं की तुम्ही बघितलं असेल की काही पाणथळ ठिकाणी म्हणा किंवा तळ्याच्या ठिकाणी हिरव्या रंगाचे जे काही ब्लूम्स वाढलेले असतात त्याला म्हणतो आपण अल्गी याप्रमाणे, बरोबर. पण आता ही जी काही अल्गी आहे या अल्गीचा जर का बारकाईने अभ्यास केला, मायक्रोस्कोप खाली जर काही याचं स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं याप्रमाणे इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर त्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे जे काय आपल्याला खाली पाण्यावरचा जो काही मोठा थर दिसतो त्या थरापेक्षाही याप्रमाणे आपल्याला त्याचं मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आपल्याला अगदी सुंदर स्ट्रक्चर पाहायला मिळतील. मग काही याप्रमाणे राऊंडेड शेपमध्ये कॉलनी करून राहतात किंवा काही फिलामेंटस आहेत, काही वेगळ्या प्रकारचे शेप आहेत. मग आता या अल्गी जी आहे ते या अल्गीचं जनरल कॅरेक्टर जर बघितली, अल्गी कशाला म्हणायचं तर अल्गी आर जनरली डिफाइंड ॲज सिम्पल प्लांट्स विथ ॲन ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. अल्गी आर सिम्पल प्लांट्स, सिम्पल आहेत त्या की ज्याचं ऑटोट्रॉपिक टाईपचं न्यूट्रिशन आहे, म्हणजे फोटोसिंथेसिस करतात ते. अँड दे कवर्स मेनी डिफरंट ऑर्गॅनिझम्स कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग ऑक्सिजन थ्रू दी फोटोसिंथेसिस अँड दिस प्रोसेस विच हार्वेस्टिंग लाईट एनर्जी फ्रॉम दी सन टू जनरेट कार्बोहायड्रेट, म्हणजे सिम्पली फोटोसिंथेसिस. तर अल्गी म्हणजे काय जनरली बघा ॲक्वॅटिक कंडिशनमध्ये पाणथळ ठिकाणी पाण्याच्या मध्ये येणारे जे काही सिम्पल टाईपचे प्लांट आहेत जे थॅलॉइड आहेत, ग्रीन कलरचे पर्टिक्युलरली आपल्याला बऱ्याच वेळेला दिसतात, ऑटोट्रॉपिक आहेत, अशा प्रकारच्या प्लांटला आपण म्हणणार अल्गी. आता याच्या पलीकडे जाऊन बघितलं तर आणखीन काय कॅरेक्टर आपल्याला अल्गीची पाहायला मिळतील. ठराविक कॅरेक्टर किंवा महत्त्वाची कॅरेक्टर अशी आहेत की अल्गी आर some of the algae are prokaryotic
और सम ऑफ द फर्दर अल्गीज आर यूकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक म्हणजे काय? काही अल्गी जे आहेत म्हणजे जसं की सियानोबॅक्टेरिया जे आहेत ह्या सियानोबॅक्टेरिया किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी ज्याला म्हणतो त्यामध्ये प्रोकॅरियोटिक टाईपची सेल आपल्याला पाहायला मिळते. प्रिमिटिव्ह टाईपचं न्यूक्लियस त्याच्यामध्ये आहे. आणि बाकीचे जे आहेत ते मात्र यूकॅरियोटिक आहेत. आणि त्या यूकॅरियोटिक अल्गीपैकी क्लोरोफिल आपल्याला त्या प्रत्येक अल्गीमध्ये पाहायला मिळेल. क्लोरोफिल इज प्रेझेंट राईट ॲज अ फोटोसिंथेटिक apparatus or pigment. Then they bearing thallid organization. त्याची प्लांट बॉडी जर पाहिली तर कशी आहे? थॅलस प्रमाणे आहे. तुम्हाला तर पुढे काही मी फोटो दाखवणार आहे त्या फोटोमध्ये किंवा स्लाईडमध्ये आपल्याला लक्षात येईल की अल्गीचं थॅलस किंवा कशाला काय म्हणायचं. थॅलस म्हणतात प्लांट बॉडी जी आहे त्याला काय म्हणायचं? थॅलस. सो दिस थॅलस इज युनिसेल्युलर. बघा आता एक तर एका सिंगल सेलपासून तयार झालेला असेल अल्गी किंवा वेगळ्या प्रकारची कॉलोनियल असेल, मोटाईल असतील किंवा नॉन मोटाईल असतील. बघा दोन्ही प्रकार आहेत. आता पाण्यामध्ये असल्यामुळं यातल्या काही जी काही अल्गी आहेत ज्याला आपण सियानोबॅक्टेरिया म्हणतो त्यापैकी काही अल्गी किंवा डायटम्स म्हणतात मोटाईल आहेत. म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पाण्यामध्ये वॉटर बॉडीमध्ये ते वाहू शकतात एका ठिकाणी फिशसारख्या. काही अल्गी जे आहेत मात्र फिलामेंटस आहेत, ब्रांचड आहेत, अनब्रांचड आहेत आणि मल्टीसेल्युलरसुद्धा आहेत. फिलामेंटस म्हणजे काय? तर रॉड शेप असे एकदम धाग्यासारखे केस जशी आहेत आपल्या डोक्यावरची तशी. ब्रांचेस त्याला आलेल्या कधी कधी दिसतील, काही वेळेला त्याला ब्रांचेस नसतील आणि एकापेक्षाही जास्त सेलचं स्ट्रक्चर आपल्याला कधी कधी त्या अल्गीमध्ये दिसेल. सो मोस्टली दे आर ग्रोईंग इन द ॲक्वॅटिक हॅबिटॅट. ॲक्वॅटिक मीन्स वॉटरी हॅबिटॅट किंवा ज्या ठिकाणी पाणथळ किंवा पाणी साठलेली जी काही जागा आहे म्हणजे तळी म्हणा किंवा कुठले डबकं असेल, धरण असेल, समुद्र असेल, काय जे असेल, नदी असेल, ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी ह्या अल्गीची ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. देअर मोड ऑफ न्यूट्रिशन इज ऑटोट्रॉपिक. इट मीन्स फोटोसिंथेसिस करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता हे बघा त्याच्यामध्ये रिझर्व्ड फूड मटेरियल जे आहे म्हणजे आता जसं की आपण आपल्या एक उदाहरण घेतलं तर आपण जेवण करतो, सर्व काही करतो आणि आपल्यावरती एक रिझर्व्ड म्हणून चरबी जमा झालेली आपल्या शहरावरती बघायला मिळते. चरबी जमा होते बघा. तशाच प्रकारे थोडक्यात प्लांटमध्ये सुद्धा ज्या वेळेला फोटोसिंथेसिस करणं शक्य नाही त्यावेळेला वापरण्यात येणारं फूड मटेरियल ते रिझर्व करून ठेवलं जातं. अशा रिझर्व्ड फूड मटेरियलला मग या ठिकाणी काही त्याचं फॉर्मेशन केलं जाईल जसं की इन द फॉर्म ऑफ स्टार्च. स्टार्च तुम्ही ऐकले बघा. बटाट्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात स्टार्च असतं किंवा इतर बाकीच्या याच्यामध्ये. तर अल्गीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे स्टार्च आपल्याला दिसेल आणि ते स्टार्चच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रिझर्व केलं जातं, रिझर्व केलं जातं. देन रिप्रोडक्शन जर विचार केला तर रिप्रोडक्शन विच इज मीन बाय व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल ॲज वेल ॲज सेक्शुअल मेथड. अल्गीमध्ये त्याचं रिप्रोडक्शन जे आहे ते व्हेजिटेटिव्ह टाईपनं सुद्धा होतं. व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय? जसं आपण एका झाडाची फांदी लावतो आणि त्यापासून पुन्हा नव्यानं प्लांट तयार होतं त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह टाईप ऑफ रिप्रोडक्शन. देन असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे डायरेक्टली सेक्शुअल गॅमेट्सचा त्या ठिकाणी कोणतीही इन्व्हॉल्वमेंट न होता स्पोर तयार होतात, असेक्शुअल स्पोर ज्या आकाराने मोठाले असतात आणि त्याच्या थ्रू त्याचं रिप्रोडक्शन झालेलं आपल्याला दिसतं. लास्टली आहे सेक्शुअल मेथड. आता सेक्शुअल मेथडनी रिप्रोडक्शन होणे म्हणजे काय की दोन अपोजिट टाईपचे गॅमेट्स त्या ठिकाणी फ्यूज होतात जसं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट आणि त्याच्या फ्युजनच्या थ्रू झायगोट तयार होतो. झायगोटचा डेव्हलपमेंट होते, एम्ब्रिओ तयार होतो आणि त्यापासून नवीन त्या प्रकारचं रिप्रोडक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याला म्हणायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे सगळीकडे कॉमन आहे. सो द ब्रँच ऑफ बॉटनी की ज्या ब्रँचमध्ये या अल्गीचा स्टडी केला जातो, दी स्टडी ऑफ अल्गी विच इज नोन ॲज अ फायकोलॉजी और इट इज ऑल्सो नोन ॲज अल्गोलॉजी. बघा आता स्पेशली बॉटनीमध्ये स्पेसिफिक ज्या सायन्समध्ये अल्गीचा स्टडी केला जाईल वेगवेगळ्या अंगाने. अल्गीचा फार मोठा स्टडी आहे आणि अल्गीचं तुम्हाला आता दुसरं सांगायचं मला पुढं तर त्याचा स्टडी ज्या ब्रँचमध्ये केला जातो त्याला म्हणलं ते अल्गोलॉजी किंवा फायकोलॉजी. जसं तुमचं बायोलॉजी आहे की नाही त्याप्रमाणे. मग अल्गीचा जर विचार केला तुम्ही तर जगभरामध्ये सगळ्यात जास्त बायोमास म्हणजे तुम्ही बघा एक लक्षात घ्या बायोमास म्हणजे काय. जसं की एखादं फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये असणारे जे काही झाडं आहेत त्या सगळ्या झाडांचं जर काही एकत्र केलं आणि त्याचं वजन केलं किंवा ते जर एकत्र केलं तर तो जर काही ढीग तयार होईल त्याला म्हणायचं बायोमास.
मग जगभरामध्ये सगळ्यात जास्त बायोमास प्लांटपैकी कशाचं असेल तर ते आहे अल्गीचं. कारण का तर मोठमोठ्या समुद्रांमध्ये महासागरांमध्ये ह्या अल्गी वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचं इतकं मोठं प्रमाणामध्ये त्याचा थर किंवा त्याचा थवेच्या थवे पाहायला मिळतात. तर त्यानुसार आज रोजी जगभरामध्ये सगळ्यात जास्त बायोमास जे कायचं असेल तर ते आहे अल्गीचं. ओके. आता त्यानंतर सेकंड ग्रुप आपण पाहूया फंजाय. क्रिप्टोगेम्समधलाच हा सेकंड ग्रुप आहे. नो डाऊट इट इज द अदर किंगडम फंजाय, बट जनरली इट इज स्टडीड अंडर आवर सब्जेक्ट बॉटनी या सब्जेक्टमध्ये मायकोलॉजी सब्जेक्टच्या अंडर फंजायला स्टडी केलं जातं किंवा फंजायचा जो काही स्टडी केला जातो त्या ब्रँच ऑफ सायन्सला मायकोलॉजी असं म्हटलं जातं. मग जनरल कॅरेक्टर जर बघितले आपण फंजाय म्हणजे काय तुम्हाला माहिती, बुरशी. मग आता इथं ते जसं छत्रीसारखा प्रकार जो दिसतो तुम्हाला ते बुरशीचा प्रकार आहे. अशा अनेक वेगळ्या प्रकारच्या बुरशी असतात, तुम्हाला मी समोर काही स्लाईडमध्ये दाखवणार आहे. पण सुरुवातीला फंजाय म्हणजे काय एकदा जाणून घ्या. फंजाय म्हणजे काय की जनरली दे आर हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. तर हे ऑटोट्रॉपिक नाही, हेटेरोट्रॉपिक आहेत. म्हणजे परजीवी आपण ज्याला म्हणू किंवा मग स्वतःचं अन्न स्वतः तयार न करणारे आहेत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं क्लोरोफिल पिगमेंट नाही की ज्यामुळे ते त्यांच्या न्यूट्रिशनसाठी दुसऱ्या इतर ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असतात. म्हणून त्याला म्हटलं हेटेरोट्रॉपिक टाईप ऑफ न्यूट्रिशन. सो दे डज नॉट मेक देअर ओन फूड अँड दे हॅव इम्पॉर्टंट रोल इन द न्यूट्रियंट सायकलिंग इन द इकोसिस्टीम. त्याचा फार महत्त्वाचा रोल आपल्याला या इकोसिस्टीममध्ये पर्यावरणामध्ये पाहायला मिळतो. So important character is they are known as the decomposers and they are important for recyclers of nutrients in the environment. Recyclers of the nutrients in the environment, and most are multicellular. Most of the fungi are multicellular except the unicellular yeast. बरोबर. फक्त एकच जे आहे ईस्ट जे आहे ते युनिसेल्युलर आहे फंजायमध्ये. पण बाकीचे मात्र सगळे जवळपास सगळे फंजाय जे आहेत ते कसे आहेत मल्टी सेल्युलर आहेत. अँड दे डज नॉट हॅव रूट स्टेम लिव्ज लाईक ॲपॅरेटस. सो दे हॅव अदर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. त्याचबरोबर रिप्रोडक्शनचा जर विचार केला तर फंजाय दे कॅन रिप्रोड्यूस्ड बाय सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली वेज. व्हेजिटेटिव्हली दे डज नॉट रिप्रोड्यूस्ड. व्हेजिटेटिव्ह टाईपचं रिप्रोडक्शन फंजायमध्ये आपल्याला दिसणार नाही. मग मात्र ते सेक्शुअल किंवा असेक्शुअल स्पोर जे काही तयार होतात त्या स्पोरच्या थ्रू रिप्रोड्यूस झालेले आपल्याला दिसतात. देन क्लासिफाईड बाय देअर सेक्शुअल रिप्रोडक्शन स्ट्रक्चर्स जर काय क्लासिफाय केले तर त्या वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आपल्या या फंजायमध्ये दिसते. हे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहेत, बघूया नंतर. अजून जर काही कॅरेक्टर्सचा विचार केला फंजायचा तर दे आर ग्रो बेस्ट इन द वार्म अँड मॉइस्ट एन्व्हायरमेंट. बघा कुठं ग्रो होतात ते, कोणत्या कंडिशनला, ज्या ठिकाणी वार्म टेम्परेचर आहे, थोडंसं गरमी म्हणा आणि मॉइस्ट आहे, ओलावा पण आहे, अशा एन्व्हायरमेंटमध्ये फंजाय जे असतं आपल्याला वाढलेली दिसतं. म्हणजे बुरशी बघा, लक्षात घ्या, तुम्ही एखादा तुमचा डबा जेवणाचा डबा उरला तसाच ठेवला तर लगेच त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी बुरशी आलेली दिसेल. भाकरीचा तुकडा असेल, घरामध्ये काही असं काही ओले पदार्थ असतील की ज्या ठिकाणी मॉइस्ट आहे आणि वार्म आहे, असं थोडंसं दमट वातावरण करून ठेवलं तुम्ही तर तशा ठिकाणी लगेच आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये असणारे जे काही बुरशीचे स्पोर आहेत ते त्या ठिकाणी अटॅच होतात आणि लगेच त्याची ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. सो फंजायचा स्टडी ज्या सायन्समध्ये केला जातो त्याला मायकोलॉजी असं म्हणायचं आणि जे कोणी फंजायचा स्टडी करेल त्याला मायकोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. जसं की माझं स्पेशलायझेशन मायकोलॉजी आहे आणि ह्या फंजायवरतीच बराचसा मी काही रिसर्च म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या केलेल्या आहेत. सो ॲज अ फंजिसाईड इट इज द केमिकल विच इज यूज टू किल द फंजाय. आता बघा दुसरी एक टर्म आहे फंजिसाईड, बुरशीनाशक आपण ज्याला म्हणतो. हे बुरशीनाशक फंजायला किल करण्यासाठी शेतीमध्ये किंवा ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये वापरले जातील. आता ही झाली कॅरेक्टर्स फंजायची. याच्या व्यतिरिक्त काही कॅरेक्टर आपल्याला सांगता येतील, जसं की दे आर युकॅरियोटिक क्लोरोफिलस हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. देअर प्लांट बॉडी और मायसेलियम विच इज युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. मायसेलियम इज कंपोज्ड ऑफ, आता मायसेलियम म्हणजे काय
तर बघा आता तुम्हाला पुढे एक नंतर फिगर दाखवतो मी, त्या फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल. बघा आता इथे हे फंज आहे. इकडं डाव्या बाजूला जे काही फंगस तुम्हाला दिसेल, त्या फंगसचं डिटेल स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अशा या प्रकारच्या फिलामेंटस हायपी ज्याला म्हणतात, हायपी एक सिंगल स्ट्रक्चर जे ज्याला हायपी म्हणणार, आणि एकत्र जे काही मॅट किंवा इथं खाली जी काही तयार झाली पूर्ण जाळी त्याला मायसेलियम असं म्हणतात. हां, याच्यानुसार त्याचं स्ट्रक्चर तयार झालेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. सो दिस मायसेलियम विच इज कंपोज्ड ऑफ वेब ऑफ टीनी फिलामेंट्स दॅट इज कॉल्ड ॲज हायफी. बरोबर. एक सिंगल जो काय धागा आहे थ्रेड लाईक, दीज थ्रेड्स आर known as hyphae, and the hyphae are septate or aseptate. Hyphae are septate or aseptate hyphae, and they are commonly found in soil, water, or it cause diseases to other plants. They are commonly found in soil as well as water, and they cause diseases even to the other plants और ॲनिमल्स. बघा ही सुद्धा कॅरेक्टर आहे फंजायची. सॉईलमध्ये आपल्याला कॉमनली बघायला मिळतात, पाण्यामध्ये किंवा पाणथळ ठिकाणी, आणि जनरली बऱ्याचशा काही प्लांटवरती किंवा जवळपास सगळ्याच प्लांटवरती याचा इफेक्ट किंवा हे डिसीजेस कॉज केलेले आपल्याला दिसतील. देन द ब्रँच ऑफ बायोलॉजी कन्सर्न्ड विथ द स्टडी ऑफ फंजाय इज नोन ॲज मायकोलॉजी, अँड न्यूट्रिशन इज हेटरोट्रॉपिक. बरोबर. हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय की दे ॲब्झॉर्ब nutrients from the other organic or living or dead organic material. म्हणजे एखादं प्लांट असेल किंवा काय असेल त्याच्यातनं न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब करून घेतात, आणि न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब करून मग त्याचं न्यूट्रिशन त्या ठिकाणी फुलफिल झालेलं आपल्याला दिसतं. सो देअरफॉर दे आर ग्रोईंग ऑन व्हेरियस ऑर्गॅनिक ॲज वेल ॲज इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक they are grown as a saprophytes, parasite or even symbiotic association मध्ये सुद्धा आपल्याला त्याचं स्ट्रक्चर पाहायला मिळेल. आता सॅप्रोफाईट म्हणजे काय की जे काही फंजाय डेड ऑर्गॅनिक मटेरियलवरती, म्हणजे जसं वाळलेलं लाकूड असेल, काही वाळलेले जे काही एखादं ऑर्गॅनिक मटेरियल असेल त्यावरती जर काही बुरशी वाढत असेल, फंजाय येत असेल तर त्याला म्हणायचं सॅप्रोफाईट. मग अशी जे काही आपण भूचित्र बघितलं, हे भूचित्र जे आहे ते बऱ्याच वेळेला जे काही जमिनीमध्ये काड्या बिड्या पडलेल्या असतात वाळलेल्या, त्या काड्यांवरती आलेलं आपल्याला दिसतं सॅप्रोफाईट. सेकंड वन इज द पॅरासाईट. पॅरासाईट मीन्स व्हॉट की दे आर टोटली ग्रोईंग ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, नॉट ऑन दी डेड ऑर्गॅनिक मटेरियल, बट दे आर लिव्हिंग ऑन दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे असे काही फंजाय की जे दुसऱ्या एखाद्या सजीव ऑर्गॅनिझमवरती किंवा त्या सजीवावरती आलेले आपल्याला दिसेल. मग त्या ठिकाणी ते प्लांट असेल, ॲनिमल असेल, एखादा इन्सेक्ट असेल किंवा काही असेल प्लांटवरती. जसं आता झाड आपल्या शेतामध्ये एखाद्या जे काही क्रॉप असेल त्याच्या पानावरती बुरशी येते, दॅट इज पॅरासिटिक, राईट. और इवन दे आर सिम्बायोटिक ऑर्गनायझेशन. सिम्बायोटिक म्हणजे काय, मायक्रोरायझेच्या फॉर्ममध्ये आहे, ती तुम्हाला नंतर मी डिटेल सांगतो. सिम्बायोटिक म्हणजे काय तर ते दे आर म्युच्युअली ग्रोईंग. देन देअर रिझर्व्ड फूड मटेरियलचा विचार केला तर दे आर इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. जसं की अल्गीमध्ये आपण बघितलं की स्टार्चच्या स्वरूपामध्ये ग्लायकोजन रिझर्व्ड फूड मटेरियल जे आहे ते स्टोअर केलं जातं. पण इथं अल्गी फंजायमध्ये सुद्धा ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये हे रिझर्व्ड फूड मटेरियल स्टोअर केलं जातं. अँड दे कॅन रिप्रोड्यूस्ड बाय व्हेजिटेटिव्हली सम ऑफ द फंजाय और दे आर असेक्शुअली और सेक्शुअल मेथड्स. बरोबर. तर इथं बघा या फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारचे हे फंजाय आहे किंवा दॅट इज द डायव्हर्सिटी ऑफ मॅक्रो फंजाय. आता फंजायमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, मॅक्रो फंजाय आणि मायक्रो फंजाय. म्हणजे काही आकाराने असे आपल्या उघड्या डोळ्याने दिसणारे फंजाय आहेत की त्याची जनरली फ्रुटिंग बॉडी आहे. हे जेवढं काही मटेरियल तुम्हाला दिसतं आहे हे त्या ठिकाणी स्पोर डेव्हलप होण्यासाठीचं तयार झालेलं हे स्ट्रक्चर आहे. जसं की प्लांटमध्ये फुलं तयार होतात ना, तशी ह्या फंजायमध्ये ह्या फ्रुटिंग बॉडी आहेत की ज्या फ्रुटिंग बॉडीमध्ये स्पोर तयार होतात. बरोबर. सुंदर स्ट्रक्चर आपल्याला फंजायचं बघायला मिळते. यापैकी बरेचसे काही पॉयझनससुद्धा आहेत आणि काही इडिबलसुद्धा आहेत.
मग या फंजायपैकी फंगल स्ट्रक्चर जर आपण डिटेल बघितलं तर जसं बघा इथं पहिल्या फिगरमध्ये जे काही मशरूम आहे त्या मशरूमचं जर काही व्हर्टिकल सेक्शन घेतलं आपल्याला तर असं याप्रमाणे त्याचं मॅट तयार झालेली पाहायला मिळते. स्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर त्याच्यावरती आहे, हायपी आहेत, मायसेलियम आहे. मायसेलियम जर बघितलं आपण तर काड्यांवरती असं पांढरं वाढलेलं आपल्याला दिसतं बघा. ते पांढरं जे आपण डिटेल बघितलं इकडं उजवीकडं त्या गोल सर्कल फिगरमध्ये त्या प्रकारचं मायसेलियल स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. आणि त्याला जर काही आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं याप्रमाणे सिनोसायटिक हायपी आणि सेप्टेट हायपी या दोन्ही प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये काही फंजाय आपल्याला दिसतात. म्हणजे या ठिकाणी कोणतंच पार्टिशन नाही, डायरेक्ट आतमध्ये सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे आणि याप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर आहे. खाली मात्र सेप्टेशन झालेलं आहे, सेल्युलर स्ट्रक्चर आहे, मल्टी सेल्युलर आपण ज्याला म्हणतो. एकमेकाला एक एक सेल जोडत गेल्यात आणि त्या प्रत्येक सेलमध्ये DNA आहे, सेल्युलर मटेरियल आहे. फक्त या ठिकाणी क्लोरोफिल नाही, क्लोरोफिल इज ॲब्सेंट. या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला या फंजायमध्ये दिसेल. आता इथे एक साधी फिगर आहे बघा. काय दाखवलं, एक सेंटरला एक प्लांट आहे आणि त्या प्लांटच्या आजूबाजूला हे सर्व काही बुरशीचे म्हणा किंवा फंजायचे प्रकार आहेत. म्हणजे काय दाखवायचं तुम्हाला याच्यातनं की एक सिंगल प्लांट असेल तर त्या एका सिंगल प्लांटवरती कुठे कुठे कोणत्या कोणत्या पार्टवरती बुरशी वाढू शकते. पहिलं बघा, आता समजा इथे ॲक्वॅटिक कंडिशन दाखवली, म्हणजे इकडं पाणी आहे निळ्या रंगाचं. त्या पाण्यामध्ये अशा प्रकारचे काही ॲक्वॅटिक फंजाय ग्रो झालेल्या दिसतात. ओके, याच काही फंजाय इकडं लेफ्ट साईडला बघितलं तुम्ही की त्या रूटवरती सुद्धा वाढलेले दिसतील. दॅट इज वी कॉल्ड मायकोरायझल फंजाय. म्हणजे प्लांटचं जे काही रूट आहे, मूळ आहे, त्या मुळावरती जमिनीमध्ये सुद्धा या ठिकाणी बुरशी वाढलेली दिसते. मग इकडे डावीकडून जर वर बघितलं तुम्ही तर इथे एक ओंडका पडलेला आहे, म्हणजे वाळलेलं लाकूड पडलं आहे. त्या वाळलेल्या लाकडावरती सफेद रंगाची या प्रकारची अशी बुरशी किंवा फंजाय वाढलेली दिसतील. एरियल पार्ट जर आपण विचार केला, झाडाचा वरचा जो काही पार्ट आहे त्या एरियल पार्टवरती पानावरती अशा बुरशा वाढलेल्या दिसतील. त्याचबरोबर त्याच्या आतमध्ये मायक्रोस्कोपिक जर काही ऑब्झर्वेशन केलं तर या प्रकारची बुरशीची ग्रोथ झालेली, फिलामेंटस बुरशी किंवा त्याप्रमाणे फंजायची ग्रोथ झालेली आपल्याला दिसेल. याचबरोबर सोबतला एक ह्युमन बीइंग जे बघा, ह्युमन बीइंगच्या स्किनवरती सुद्धा कधी कधी बुरशी वाढते. आपल्याला खरूज नायटा होतं बघा. खरूज नायटा म्हणजे काय ते, दॅट इज द इन्फेक्शन ऑफ फंगल. आणि मग याप्रमाणे त्वचेवरती सुद्धा अशा प्रकारच्या काही बुरशी किंवा याची वाढ झालेली आपल्याला दिसेल. सो फंजाय आर वन ऑफ द ग्रुप, इट कॅन ग्रो एव्हरीवेअर वेअर द लाईफ इज एक्झिस्टेड. ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीवरती जीवन आहे त्या त्या प्रत्येक सरफेसवरती फंजायची ग्रो झालेली दिसते. म्हणजे काच असू द्या, पाणी असू द्या, इवन एखादं ऑर्गॅनिक मटेरियल असू द्या, कुठे असू द्या, फक्त तिथे ज्या ठिकाणी मॉइस्ट असेल त्या ठिकाणी लगेच फंजायची ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. का तर हवेमध्ये या फंगसचे अनेक कोट्यावधी स्पोर जे आहेत ते तरंगत असतात आणि त्या थ्रू मग त्याचं काय होतं आहे, रिप्रोडक्शन झालेलं दिसतं. पुढचा ग्रुप आहे बघा, ब्रायोफाइट्स. आता ब्रायोफाइट्स म्हणजे काय, तर दीज आर अगेन दी नॉन फ्लावरिंग प्लांट्स कन्सिडर्ड ॲज क्रिप्टोगेम्स having characteristic, that is they have rhizoids rather than the true roots and they having little or no organized vascular tissues showing alternation of generation and they can produce the spores. Bryophytes म्हणजे काय बघा, आता ह्या प्रकारचं स्ट्रक्चर इथं तुम्हाला फिगरमध्ये काही प्लांट दिसतात. आता हे अगदी सूक्ष्म प्लांट आहेत, अगदी जवळून फोटो काढला म्हणून इतके मोठे दिसतील तुम्हाला. पण पर्टिक्युलरली बघा पावसाळ्याच्या सीझनमध्ये भिंतीवरती किंवा विटांवरती किंवा अशा पाणथळ ठिकाणी वाढलेले काही हे ब्रायोफायटिक प्लांट आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये सुद्धा थॅलॉइड प्लांट बॉडी आहे, व्हॅस्क्युलर बंडल्स मात्र त्याच्यामध्ये नाहीत. त्यामुळे जागेवरतीच वाढलेलं आपल्याला हे प्लांट पाहायला मिळेल आणि त्यापासून मग स्पोर तयार होण्यासाठी ह्या प्रकारे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स तयार होतात किंवा त्या प्रकारचं एक स्ट्रक्चर तयार होतं आणि त्यामध्ये स्पोर तयार झालेले दिसतात. जसं की पहिली फिगर आहे लिव्हर हॉर्नची, एक असं म्हणजे जसं की हरणाला जे शिंग असतात त्या प्रकारचं एक शिंगासारखं पार्ट तयार होतो, त्याच्यामध्ये स्पोर तयार होतात. खालची फिगर आहे मार्सिलियाची, याच्यामध्ये सुद्धा बघा वरती छत्रीसारखे पार्ट तयार झाले, त्याच्यामध्ये स्पोर तयार होतात. उजव्या बाजूला सिलॅजिनेला आहे, सिलॅजिनेच्या टोकाला स्पोरॅन्जियम तयार होतो, त्या स्पोरॅन्जियममध्ये स्पोर तयार होतात. खालीसुद्धा तेच आहे. अशा प्रकारचे हे ब्रायोफायटिक प्लांट आहे. So these bryophytic plants, they are the division of non-flowering plants which has a characterized by rhizoids rather than true roots and they having little or no organized vascular tissues and showing the alternation of generation between the gametes
bearing forms and spore bearing forms. So they comprises true mosses. ब्रायोफाईट्सला मॉसेस असं म्हटलं जातं कॉमनली, कारण की त्याचा एक 3 ग्रुप आहेत समजा त्या ब्रायोफाईटमध्ये. पहिला ग्रुप आहे मॉस किंवा ब्रायोप्सिडा म्हटलं, दुसरा आहे लिव्हर वर्ड्स हिपॅटिक ऑप्सिडा, आणि तिसरा आहे हॉर्न वर्ड्स. जनरल कॅरेक्टर जर बघितले आपण ब्रायोफायटिक प्लांटची, तर पहिले कॅरेक्टर आहे देर आर कॉमनली नोन ॲज अ प्लांट ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स म्हणजे काय बरं? हां, तर ॲम्फिबियन्स म्हणजे की जे असे काही प्राणी की जे जमिनीवरती सुद्धा राहू शकतील आणि पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतील, जसे बेडूक आहे, साप आहेत, किंवा मग काही खेकडे असतील, किंवा वेगळ्या प्रकारचे काही ॲम्फिबियन्स आहेत. अशा प्रकारचे ॲम्फिबियन्स आहेत हे प्लांट ॲम्फिबियन्स, की जे पाण्यामध्ये सुद्धा वाढू शकतात आणि जमिनीवरती सुद्धा वाढू शकतात, पण ज्या ठिकाणी ओलसर जागा आहे, मॉइस्ट आहे, अशा ठिकाणी. सो दे आर फाउंड इन वॉटर ॲज वेल ॲज इन मॉइस्ट सॉईल अँड देअर प्लांट बॉडी इज गॅमेटोफायटिक, थॅलॉइड, डॉर्सिव्हेंट्रल ऑर इरेक्ट. आता डॉर्सिव्हेंट्रल म्हणजे काय, की जनरली त्याची चपटी जी काय बाजू असते, म्हणजे 2 बाजू असतात त्या प्लांटला, खालची आणि एक वरची, पसरलेलं आपल्याला जमिनीवरती पाहायला मिळेल हे प्लांट. देन व्हॅस्क्युलर टिश्यूज आर ॲब्सेंट. देन द मोड ऑफ न्यूट्रिशन इज ऑटोट्रॉपिक. वॉटर इज नेसेसरी फॉर फर्टिलायझेशन. देन लाईफ सायकल शोज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. गॅमेटोफायटिक जनरेशन इज डॉमिनंट ओव्हर द स्पोरोफायटिक जनरेशन. आता ही जनरेशनचा प्रकार ज्यावेळेला तुम्हाला डिटेल ब्रायोफायटिकबद्दल शिकवलं जाईल त्यावेळेला तुम्हाला हे समजेल. पण जनरल ही कॅरेक्टर आहेत. अल्टरनेशन ऑफ जनरेशन दाखवते, त्याचं वॉटरची आवश्यकता आहे फर्टिलायझेशन होण्यासाठी, म्हणूनच ते वॉटर ज्या ठिकाणी असेल किंवा पाणथळ ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी आपलं हे ब्रायोफायट्स ग्रो झालेले दिसतं. अजून काही कॅरेक्टर जर बघितली, जसं की ट्रॅडिशनली पारंपरिकरित्या या ब्रायोफाईटला ऑल लँड प्लांट्स दे डू नॉट हॅव ट्रू व्हॅस्क्युलर टिश्यूज असं म्हटलं जायचं, आणि दे आर नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणून या ब्रायोफाईटला ओळखलं जायचं. ते फिगरमध्ये बघा, लक्षात येईल तुम्हाला ब्रायोफाईट्स कसे वाढतात आणि कुठे. जनरली पावसाळ्याच्या दिवसामध्ये खडकावरती किंवा भिंतीवरती म्हणा, किंवा जास्त मॉइस्ट ज्या ठिकाणी आहे, पाऊसमान ज्या ठिकाणी जास्त आहे, पश्चिम घाटावरती पाऊस जास्त पडतो, तर अशा पश्चिम घाटाच्या त्या फॉरेस्टमध्ये सुद्धा प्रत्येक दगडावरती असे किंवा झाडांच्या खोडांवरती सुद्धा असे ब्रायोफाईट वाढलेले आपल्याला दिसतात. दे हॅव नो वूड टू लेंड देम स्ट्रक्चरल सपोर्ट नॉर डू दे हॅव लार्ज लीव्ज ऑर शोवी कोन्स अँड फ्लावर्स. म्हणजे जसं की हायर प्लांटमध्ये मोठमोठ्या आकाराचे चांगल्या शेपचे फ्लावर्स आहेत, फुलं आहेत, पानं आहेत, अशा प्रकारचं कोणतेही स्ट्रक्चर याच्यामध्ये दिसणार नाही. दे आर व्हेरी मायन्यूट. दे ऑल्सो ब्रायोफाईट्स आर गॅमेटोफाईट डॉमिनंट, म्हणजे गॅमेटोफायटिक फेज याच्यामध्ये डॉमिनंट असते. इट मीन्स दॅट द मोर प्रॉमिनंट लॉंगर लाईव्ह प्लांट इज हॅप्लॉइड गॅमेटोफाइट्स. देन द डिप्लॉइड स्पोरोफाइट्स appears only occasionally and remains attached to and nutritionally depend on the gametophyte. म्हणजे आता हे लक्षात घ्यायच्यामध्ये लाईफ सायकल अशी आहे, सुरुवातीला जो काही स्पोर आहे त्या स्पोरपासून एक थॅलस तयार होतो, त्या थॅलसमध्ये नंतर मग गॅमेट्स तयार होतात, त्या गॅमेट्समध्ये मग फ्युजन होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, आणि त्यानंतर मग अशा प्रकारची ही फ्रुटिंग बॉडी तयार होते की ज्यामध्ये स्पोर तयार होते. जसे की या फिगरमध्ये आपल्याला काय होतं, फ्युनारिया नावाचं ब्रायोफाईट आहे, कॉमन आहे आपल्या अगदी काही भिंतींवरती सुद्धा बघायला मिळेल. तुम्ही जवळून जर फोटो काढला तर अशा प्रकारचा दिसतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला या ब्रायोफायटिक प्लांटमध्ये सुद्धा झालेलं दिसेल. दॅट इज दिस सायकल ऑफ फर्टिलायझेशन अँड मिओसिस इन्व्हॉल्व अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन between the haploid gametes and they will produce gametophyte. Then in bryophytes it is haploid gametes that produce the leaves and thallus and therefore predominant in the nature. सगळ्यात जास्त डॉमिनंट आपल्याला हे ब्रायोफाईट पाहायला मिळतील. नंबर ऑफ प्लांट्स आर बॉर्न ॲट दी सेम सिच्युएशन और सेम प्लेस, आणि मग त्यावरती असे स्पोरोफाईट वगैरे तयार झालेले दिसतात आपल्याला. जसं खाली फिगरमध्ये दाखवले गॅमेटोफाईट कोणता आहे, स्पोरोफाईट कोणता आहे. ही काही पिक्चर्स आहेत बघा ब्रायोफायटिक प्लांटची, जसं की वरच्या बाजूला काही फिनारिया किंवा त्याप्रमाणे प्लॅजिओकाजमा, नंतर इकडं रिक्सिया, अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे ब्रायोफाईट आहे. अगदी सुंदर ग्रुप आहे, सुंदर स्ट्रक्चर आपल्याला या ब्रायोफायटिक प्लांटचे दिसतात. त्यानंतर नेक्स्ट ग्रुप आहे टेरिडोफाईट, क्रिप्टोगेम्समधलाच टेरिडोफाईट, बट इट इज कॉल्ड ॲज अ हायर क्रिप्टोगेम्स. का तर या हायर क्रिप्टोगेम्समध्ये इथे पाठीमागं तुम्ही त्याची फिगर बघितली असेल, हे बघा इथे पाठीमागं सगळे काही टेरिडोफायटिक प्लांटचे फोटो आहेत थोडक्यात.
अशा प्रकारे हे टेरिडोफायटिक प्लांट दिसतात. मग आता याच्यामध्ये काय कॅरेक्टर आहेत महत्त्वाची, तर याच्यामध्ये जर बघितलं तर टेरिडोफाइट्स आर फिदर लाईक लीव्स. त्याची पानं जी आहेत ती कशी आहेत, फिदर लाईक, फिदरसारखी दिसतात, म्हणजे पिसासारखी, कोंबडीचा पीस, पक्ष्याचा पीस जसा असेल त्या पिसासारखे आपल्याला हे फिदर लाईक लीव्ज आपल्याला पाहायला मिळतील. टेरिडोफाइट नाव कुठून आलं, तर टेरॉन मीन्स फिदर अँड फायटॉन मीन प्लांट, फिदरी प्लांट आहे का नाही, पिसासारखं प्लांट आपल्याला दिसतं. व्हॅस्क्युलर क्रिप्टोगेम्स म्हटलं जाते टेरिडोफाइटला. का, यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स पहिल्यांदा या ग्रुपमध्ये तयार झाले आणि त्यामुळे उंच वाढलेले आपल्याला कधी कधी हे प्लांट पाहायला मिळतील की ज्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत. They includes primitive living and fossil vascular plants. They represents by 400 genera and 10,500 species. Plant body is sporophytic. Plant body जी कधी स्पोरोफायटिक आहे. डिफरन्शिएट केली तर आपल्याला त्याला स्टेम, रूट आणि लीव्समध्ये डिफरन्शिएट थोड्याफार प्रमाणामध्ये करता येतं. बट मॅच्युअर स्पोरोफाइट इज न्यूट्रिशनली इंडिपेंडंट ऑफ गॅमेटोफाइट. अजूनही काही कॅरेक्टर सांगते, जसं की दे आर नोन ॲज व्हॅस्क्युलर क्रिप्टोगेम्स. दे बॉडी इज सॅप्रोफाइट डिफरन्शिएटेड इन टू ट्रू रूट्स, स्टेम अँड लीव्स. नाही, प्लांट बॉडी इज ऑटोट्रॉपिक. ते स्पोरोफाइट्स प्रोड्यूस स्पोर्स विच जर्मिनेट्स अँड डेव्हलप गॅमेटोफाइट्स. बघा, स्पोरोफाइट जो आहे तो काय करतो, स्पोर तयार करतो आणि मग त्या स्पोरला जर्मिनेशन होऊन त्या स्पोरपासून पहिल्यांदा गॅमेटोफाइट तयार झालेला दिसतो. लाईफ सायकल शोज अल्टरनेशन ऑफ जनरेशन, म्हणजे एक फेज झाली की दुसरी फेज, स्पोरोफाइट झाली की गॅमेटोफाइट पुन्हा स्पोरोफाइट, असं या त्या सीझनला याचं लाईफ सायकल रेग्युलेट झालेलं आपल्याला दिसते. स्पोरोफायटिक जनरेशन इज डॉमिनंट ओव्हर दी गॅमेटोफायटिक जनरेशन. स्पोरोफायटिक जनरेशन इज डॉमिनंट ओव्हर द गॅमेटोफायटिक जनरेशन. मला बघा आता टेरिडोफाइटमध्ये स्पोरोफायटिक जे काही जनरेशन आहे, ज्या ठिकाणी स्पोर तयार होणार ती फेज, आणि गॅमेटोफाइट म्हणजे काय की ज्या फेजमध्ये गॅमेट्स तयार होणार ती फेज. तर गॅमेटोफायटिक फेज ही शॉर्ट होते आणि स्पोरोफायटिक फेज या ठिकाणी डॉमिनंट असलेली आपल्याला दिसेल. तर अशा प्रकारे हे काही ग्रुप्स आहेत क्रिप्टोगेम्सचे, की ज्या क्रिप्टोगेम्समध्ये अल्गी, फंजाय, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट अशा प्रकारे याचे ग्रुपिंग केलेलं किंवा क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला दिसतं. त्याची कॅरेक्टर्स आपण काही पाहिली. आणि ही काही टेरिडोफायटिक प्लांट आहेत बघा, तुम्हाला मग अशी म्हटलं की फिदर लाईक आहे की नाही, अशा प्रकारे जसं नेफ्रोलेपिस असेल, टेरिस आहे, भिंतीवरती किंवा ज्या ठिकाणी अगदी खूप पाणथळ जागा आहे त्या ठिकाणी हे आपल्याला टेरिडोफायटिक प्लांट बघायला मिळतात. पर्टिक्युलरली हिमालयन रिजन, नेपाळ आणि त्याचबरोबर वेस्टर्न घाट या रिजनमध्ये आपल्याला ही टेरिडोफायटिक प्लांट मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. हे जे घाटाचं रिजन आहे या ठिकाणी जर तुम्ही गेले तर पावसाळ्यामध्ये काही टेरिडोफायटिक प्लांट अशा प्रकारच्या फॉरेस्टमध्ये आपल्याला दिसतात. हे महाबळेश्वरचा फोटो. ठीक आहे, ओके. आता तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉल करा किंवा ग्रुपवरती टाका. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला हे जे काय आत्तापर्यंत आपली जे काही लेक्चर झाले याचा सिलेबस किंवा याची जी काही पुस्तकामध्ये जे काही टेक्स्टबुकमध्ये जे काही दिलेलं आहे त्याचे फोटो मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकतो. ठीक आहे, काय अडचण असेल तर बिंदास विचारा.